नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहा अंकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव, महापालिकेतील भ्रष्टाचारासह शहराच्या प्रश्नांवर उठवला आवाज। कोल्हापुरातील असंतोषाची मुंबईला झळ बसली। मुख्यमंत्र्यांनी महादेवी हत्तीणीच्या घरवापसीबाबतच्या पर्यायांवर चर्चा करण्यासाठी बोलावली बैठक। गावगाड्यातील 2 महत्त्वाचे घटक अस्वस्थ। राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांच्या निषेधार्थ ग्रामविकास अधिकाऱ्यांचा काळ्या फिती लावून कामकाजात सहभाग, तर नव्या लॅपटॉप आणि प्रिंटरची मागणी करत तलाठी मंडल अधिकाऱ्यांचं ऑनलाईन काम बंद आंदोलन। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांचं दैनंदिन कामकाज ई-ऑफिस प्रणालीवर आणावं, लोकशाही दिनात जिल्हाधिकारी अमोल येडगेंचे निर्देश। आणि गावाला विश्वासात न घेता वाठारच्या गायरानातील जमीन शिक्षण संस्थेला दिल्याच्या विरोधात गावात 15 ऑगस्टपासून साखळी उपोषण करण्यात येणार, सरपंच सचिन कांबळेंची माहिती। परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले, भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले। गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर शहरातील 100 कोटी रुपये निधीतील रस्त्यांची दुरावस्था, ड्रेनेज लाईन कामामुळे उघड झालेली टक्केवारी यासह विविध प्रश्नांवर आवाज उठवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज मोर्चानं जात महापालिकेला घेराव घालण्यात आला। भ्रष्टाचाराचा आरोप झालेले अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर तात्काळ ठोस कारवाई करावी, अन्यथा आयुक्तांनी सन्मानानं राजीनामा देऊन घरात बसावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन सादर करण्यात आलं। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर महानगरपालिकेमधील वेगवेगळ्या विभागातील भ्रष्टाचारांच्या चर्चांना शहरात ऊत आलाय। शहरातील 100 कोटी रुपये निधीतील रस्त्यांची दुरावस्था, महानगरपालिकेच्या कामांसाठी ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत दिली जाणारी टक्केवारी, स्ट्रीट लाईटच्या कामातील भ्रष्टाचार, गांधी मैदानासह इतर अनेक मैदानांची दुरावस्था यासह विविध प्रश्नांवर आवाज उठवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज मोर्चानं येत महापालिकेला घेराव घालण्यात आला। गांधी मैदान परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली। दुचाकी आणि रिक्षासह शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग घेतला होता। रिक्षांवर लक्षवेधी फलक लावून महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा वाचण्यात आला। हा मोर्चा खरी कॉर्नर, महाद्वार रोड, मिरजकर तिकटी मार्गे महापालिकेच्या आवारात आला। त्यानंतर शिवसैनिकांसह नागरिकांनी दुचाकी आणि रिक्षांसह महानगरपालिकेला घेराव घातला। यावेळी लोकप्रतिनिधी, महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, शहर प्रमुख सुनील मोदी, जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी मनोगत व्यक्त करत महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला। अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरू आहे। राज्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार करणारी महापालिका म्हणून कोल्हापूर महापालिकेचं नाव बदनाम होत असल्यानं संबंधितांवर ठोस कारवाई करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडू असा इशारा दिला। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन सादर करण्यात आलं। महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी भ्रष्टाचारामध्ये सामील असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींवर तात्काळ कडक कारवाई करावी, प्रशासकांना कारवाई करायला जमत नसेल तर त्यांनी सन्मानानं राजीनामा देऊन खुशाल घरी बसावं अशी मागणी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची एक विशिष्ट प्रकारची स्पर्धा सुरू आहे।
जो ज्यादा भ्रष्टाचार करेल त्याला हे लोकप्रतिनिधी बक्षीस देणार आहे. बक्षिसाचं स्वरूप फार मोलाचं आणि मोठं असणार, ज्या बक्षिसामध्ये लोकप्रतिनिधींचा देखील हस्तक्षेप असणार. 100 कोटी रस्ते, 85 लाखाचा ड्रेनेज घोटाळा, 5 कोटीचा गांधी मैदानातील घोटाळा, स्ट्रीट लाईटमध्ये घोटाळा, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा होणार आहे, त्यामध्ये देखील काही घडू शकतं. आणि त्यानंतरही टोकाची भूमिका म्हणजे प्रभाग रचना. ह्या सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या दादागिरीनुसार प्रभाग रचना होईल असा माझा ठाम आरोप आहे. ह्या सगळ्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड झालेलाच आहे ऑलरेडी. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांनी स्वतःच्या टी व्हीवर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सर्व काही पाहिलेलं आहे. माझा आरोप असा आहे की आयुक्त मॅडमने हा सगळा भ्रष्टाचार उघडकीस आणून जे कोण कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांची नावं ओपन करावीत, नसेल तर आयुक्तांनी राजीनामा देऊन त्यांच्या घरी जावे. या आंदोलनात विशाल देवकुळे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपशहर प्रमुख सागर साळुंखे, राहुल माळी, राजेंद्र पाटील, राजू जाधव, रीमा देशपांडे, दीपाली शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. महादेवी तथा माधुरी हत्तीणीच्या घरवापसीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. सकाळी 10:30 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नांदणीतील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा इथं हलवल्यानंतर जैन धर्मीयांसह सर्व समाजातून तीव्र असंतोष व्यक्त होऊ लागलाय. कालच्या नांदणी ते कोल्हापूर या मूक पदयात्रेच्या निमित्तानं महादेवीला परत मठात आणावं या मागणीसाठी लोटलेला जनसागर बघून राज्य सरकारला जनभावनांची दखल घेणं भाग पडलंय. कालच्या मूक पदयात्रेला जनक्षोभ बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या मुंबईत बैठकीचं आयोजन केलंय. सकाळी 10:30 वाजता होणाऱ्या या बैठकीला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महादेवीच्या घरवापसीबाबत नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणासह घेण्याचा आदेश दिलाय. नव्या प्रभाग रचनेसह 27% ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्यायला आवाहन देणाऱ्या याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयानं हा आदेश दिलाय. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. प्रभाग रचनेसह ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला येत्या 4 महिन्यांमध्ये रखडलेल्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत. प्रभाग रचना कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे असं सांगत या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार आणि 27% ओबीसी आरक्षणासह व्हाव्यात असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. मात्र लातूर जिल्ह्यातील औसा नगरपंचायतीशी निगडीत 1 आणि 27% ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी 1 या याचिका न्यायालयात दाखल झाल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व याचिका फेटाळून लावत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार 27% ओबीसी आरक्षणासह घेण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी नवीन लॅपटॉप आणि प्रिंटर स्कॅनर मिळावेत अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी 1 ऑगस्टपासून ऑनलाईन कामकाज बंद केलंय. तसंच त्यांनी तहसीलदारांकडे डिजिटल सिग्नेचर जमा केलेत. यामुळे ऑनलाईन 7/12, ई फेरफार नोंदणी, ई चावडी प्रोजेक्टचं काम ठप्प होऊन शेतकऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकारी यांना शासनाकडून 2018 मध्ये लॅपटॉप तर 2019 मध्ये प्रिंटर देण्यात आले होते. सध्या सर्वच लॅपटॉप आणि प्रिंटर हे खराब झालेत. दर 5 वर्षाला नवीन लॅपटॉप देणं बंधनकारक असताना अद्याप ते मिळालेली नाहीत. त्यामुळं ऑनलाईन कामं करणं मुश्किल झालंय. सर्व कामकाज ऑनलाईन करण्याची शासनाची अपेक्षा आहे, पण लॅपटॉपच काम करत नसतील तर ऑनलाईनचं काम कसं करायचं असा प्रश्न सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकाऱ्यांना पडलाय. सरकारनं 6 महिन्यांपूर्वी लॅपटॉप देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना 15 दिवसांपूर्वी याबाबत निवेदन देण्यात आलं होतं.
मात्र त्यांनी त्यावर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकारी यांनी ऑनलाईन कामकाज न करण्याचा निर्णय घेतलाय. जोपर्यंत नवीन लॅपटॉप आणि स्कॅनर मिळत नाही तोपर्यंत ऑनलाईन कामकाज केलं जाणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी केलाय. ऑनलाईन कामकाज बंद केल्यामुळं ऑनलाईन 7/12, ई फेरफार नोंदणी आणि ई चावडी प्रोजेक्ट बंद असून 1 ते 1 नमुन्यांचं काम बंद आहे. ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या या पवित्र्यामुळं ऐन महसूल सप्ताहात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकशाही दिन पार पडला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या लोकशाही दिनात दाखल अर्जांची निर्गत करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. त्यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी दैनंदिन कामकाज ई ऑफिस प्रणालीवर आणण्याचे निर्देश दिले. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं. ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन आज पार पडला. या लोकशाही दिनामध्ये 200 अर्ज दाखल झाले. यामध्ये सर्वाधिक 70 अर्ज महसूल विभागाशी संबंधित आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानुसार लोकशाही दिनामध्ये दाखल अर्जांच्या प्रती आजच संबंधित विभागांना देत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात आलेत. पुढील लोकशाही दिनापूर्वी म्हणजेच 1 महिन्याच्या आत संबंधित अर्जदारांना अनुपालन अहवाल द्यावा. अर्जदारांना वारंवार लोकशाही दिनात अर्ज देण्याची आवश्यकता पडू देऊ नका अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना दैनंदिन कामकाज ई ऑफिस प्रणालीवर आपण अनिवार्य करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. हातकणंगले वाठारतर्फे वडगावमधील सुमारे 9 एकर गायरान जमीन ग्रामस्थांना विचारात न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला दिली आहे असा आरोप वाठारचे सरपंच सचिन कांबळे यांनी पत्रकार बैठकीत केलाय. बोगस कागदपत्रांच्या आधारे शिक्षण संस्थेनं ही जमीन मिळवली असून याची चौकशी करावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. त्यांनी शिक्षण संस्थेला गायरान जमीन देण्याविरोधात 15 ऑगस्ट पासून वाठार ग्रामपंचायतीसमोर साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा दिलाय. हातकणंगले तालुक्यातील वाठारतर्फ वडगावमधील गायरान गट क्रमांक 113 ब क्षेत्रामधील जमीन मिळावी असा अर्ज अंबपमधील श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळानं ग्रामपंचायतीकडे केला होता. मात्र ग्रामपंचायतीने हा अर्ज फेटाळला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना न विचारात घेता ही जागा शिक्षण प्रसारक मंडळाला दिली आहे असा आरोप सरपंच सचिन कांबळे, उपसरपंच अश्विनी कुंभार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी केलाय. या प्रकरणात भाडेपट्टा आदेशाची सर्व बोगस कागदपत्र आणि दबावतंत्राचा वापर करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनवली आहेत. त्यामुळे गायरान जमिनीचा भाडेपट्टा आदेश रद्द करून त्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ही जागा नव्या शासकीय नियमानुसार पूर्ववत ग्रामपंचायतीला मिळावी अशी मागणीही वाठार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सरपंच कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह शासकीय यंत्रणेच्या कारभाराबद्दल सवाल उपस्थित करत त्यांनी 15 ऑगस्टपासून वाठार ग्रामपंचायतीसमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिलाय. 27/5/2025ला माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशाने ती जागा त्यांना अलाव केलेली आहे. त्याचा अंमल 30/5ला केलेला आहे. तर हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर हे ग्रामपंचायतमध्ये आम्ही गावसभा घेऊन त्याच्यानंतर ते सगळा विषय मांडणी केले असता गावाच्या वतीनं आम्ही ह्या जागेसंदर्भात जे काय आंदोलन करायचं आहे ते करण्यासाठी आम्ही सर्व तयार आहे. आणि त्या आदेशाची 11 तारखेला आम्ही त्या आदेशाची होळी करून 15 ऑगस्ट दिवशी 15 ऑगस्टला झेंडावंदन झाल्यानंतर साखळी उपोषण ग्रामपंचायत दारातच आम्ही बसत आहे. आणि ही चुकीच्या पद्धतीनं आदेश झालेले ह्याची चौकशी करावी हीच आमची मागणी आहे. पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील, सचिन कुंभार, रुक्साना नदाफ, रेश्मा शिंदे, राजहंस भुजिंगे, नारायण कुंभार, विनायक पाटील, जावेद कुरणे आदी उपस्थित होते. प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर रोखण्यासाठी त्याचं उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. तहसीलदार स्वप्नील पवार यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं.
प्लास्टिक राष्ट्रध्वजांवर महाराष्ट्र सरकारनं 2007 पासून बंदी घातली आहे. तरीही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या राष्ट्रीय सणांवेळी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री केली जाते. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्लास्टिक राष्ट्रध्वजांचं उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. तहसीलदार स्वप्नील पवार यांना आज या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी सचिन भोसले, शिवानंद स्वामी, रामभाऊ मेथे, दिलीप भिवटे आदी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ इथल्या जलजीवन योजनेच्या ढिसाळ कारभाराबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी या कामाबाबत पाठपुरावा करत असल्याचं लेखी पत्र दिल्यानंतर कोराणे यांनी आमरण उपोषण स्थगित केलंय. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ इथं जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 53 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. मात्र ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे या योजनेचं काम रखडलंय. त्यामुळे संबंधितांवर कारवाईसह या योजनेचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी तारदाळ ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी या योजनेसंबंधी पाठपुरावा करत असल्याचं लेखी पत्र दिल्यानंतर शुक्रवारी कोराणेंनी उपोषण स्थगित केलंय. आश्वासनानुसार कार्यवाही झाली नाही तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा कोराणेंनी दिलाय. दी इचलकरंजी पॉवरलूम व्ह्युअर्स असोसिएशनची 77वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. बांधकाम कामगारांच्या धर्तीवर सुतावर प्रति किलो मागे ₹1 सेस लावून त्यातून जमा होणारा निधी कामगारांच्या कल्याणासाठी वापरण्यात यावा. त्या माध्यमातून नवीन कामगार या उद्योगात येतील असा विश्वास दी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सभेत व्यक्त केला. दी इचलकरंजी पॉवरलूम व्ह्युअर्स असोसिएशनची 77वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेत अध्यक्ष पाटील यांनी असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात यंत्रमाग उद्योगाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी यंत्रमाग उद्योगाकडे कामगारांना आकर्षित करण्यासाठी बांधकाम कामगारांच्या धर्तीवर कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावं अशी मागणी केली. सर्वसाधारण सभेला उपस्थित सभासदांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी दिली. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयात लघु लेखकपदी निवड झाल्याबद्दल तेजस्विनी करजगार यांचा सत्कार करण्यात आला. सभेला उपाध्यक्ष रफिक खानापुरे यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते. कलापथक कलावंत कल्याण संस्थेचा पहिला वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये ज्येष्ठ कलाकार अरुण हिरालाल पवार यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. कलापथक कलावंत कल्याण संस्थेचा पहिला वर्धापन दिन सोहळा मंगळवार पेठेतील महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सतीश कासे, मुकुंद सुतार, रजनी गोरड, पुष्पसिंग राजपूत, निशिकांत भेंडवडे, प्रल्हाद पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात संपूर्ण आयुष्यभर कलेची सेवा करणारे ज्येष्ठ कलाकार अरुण हिरालाल पवार यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना कलाकारांनी एकजूट होऊन आपल्या न्याय हक्कांसाठी जागृत होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. शासकीय स्तरावर अनेक योजना असतात, त्याचा तळागाळातील कलाकारांना लाभ मिळणं गरजेचं आहे. ते मिळवून देण्याचं काम संस्था करेल. यासह संस्थेकडून सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवून सर्व कलाकारांची मदत केली जाईल अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यावेळी किरण कांबळे, तेजस्विनी तांबेकर, संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत जोशी, सचिव रोहित देवकुळे, महेश शेंडे, अनिल जाधव, संजय दळवी, सचिन सुतार, शब्बीर आकिवाटे, दिलीप सुतार, रंजना आबदागिरे, सचिन चौगुले यांच्यासह इतर संचालक, सभासद, कलाकार उपस्थित होते. 40 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर झालं. याबद्दल पन्हाळा बार असोसिएशनच्या वतीनं पन्हाळा न्यायालयाच्या आवारात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करावं या मागणीसाठी कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांनी प्रदीर्घ लढा दिला. या लढ्याला अखेर यश येऊन कोल्हापूरसाठी सर्किट बेंच मंजूर करण्यात आलं.
याबद्दल जिल्ह्यात सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जातोय. पन्हाळा बार असोसिएशनच्या वतीनं न्यायालयाच्या आवारात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना पन्हाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र तोरसे यांनी सर्किट बेंचमुळं नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार असल्याचं सांगितलं. यावेळी पन्हाळा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी पाटील, सेक्रेटरी ॲडव्होकेट सचिन पाटील, ॲडव्होकेट विश्वास पाटील, ॲडव्होकेट महादेव चावरे, शरद लुपणे, भाऊसाहेब आंबेकर, मिलिंद कुराडे यांच्यासह पन्हाळा बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि पक्षकार उपस्थित होते. कोल्हापुरातील श्री कपिलेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची 37वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत अध्यक्ष पांडुरंग यज्ञोपवीत यांनी सभासदांसाठी 8% लाभांशाची घोषणा केली. श्री कपिलेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीत पार पडली. संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग यज्ञोपवीत यांनी संस्थेच्या ठेवींमध्ये 12.81% वाढल्याचं सांगत सभासदांसाठी 8% लाभांशाची घोषणा केली. यावेळी दैनिक सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक निखिल पंडितराव यांच्या हस्ते विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जाणीव फाउंडेशनच्या सुषमा बटकडली, उत्तरेश्वर थाळीचे राजेंद्र चव्हाण, कोल्हापूर थाळीचे उदय प्रभावळे, श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे राजू मेवेकरी आणि रॉबिनहूड आर्मी आदींचा समावेश होता. संस्थेच्या वतीनं 13 गुणवंत विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आलं. या सभेला संस्थेचे उपाध्यक्ष कमलाकर बुरांडे, संचालक सुधीर जोशी, संचालिका ॲडव्होकेट आसावरी कुलकर्णी, व्यवस्थापक सुनील वेळापूरकर यांच्यासह इतर संचालक, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता. अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन. वयाच्या 81व्या वर्षी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. पतीची खरी कमाई उघड करण्यासाठी पत्नी बँक अधिकाऱ्यांना समन्स पाठवू शकते. दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय. 20 वर्षांनी जर आम्ही 2 भाऊ एकत्र येऊ शकतो तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालता? राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करणारा आरोपी झाला पसार. भिवंडी न्यायालयात सुनावणीसाठी आल्यानंतर आरोपीची बेसावध पोलिसांच्या हातावर तुरी. भारताने इंग्लंडचा तोंडचा घास पळवला. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीनं 4थ्या कसोटीत भारतानं 6 धावांनी मिळवला रोमांचक विजय. मालिकेत 2-2 अशी बरोबरी. शेअर बाजारात जोरदार कमबॅक. सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी वाढ. आंतरजिल्हा बदलीसाठी चंदगड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह तिघांकडून 90,000 रुपये ऑनलाईन स्वीकारल्याप्रकरणी शहर वाहतूक शाखेतील महिला कॉन्स्टेबल धनश्री जगताप हिला शाहूपुरी पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली होती. आज तिला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिला 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पन्हाळा तालुक्यातील आढाववाडी इथल्या प्रकाश पाटील याला पोक्सो अंतर्गत गुन्ह्यात 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा भोगत असताना तो काही दिवस जामिनावर होता. या जामिनाच्या काळातही त्याच्यामधील विकृती कायम होती. यातूनच त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कळे यांनी त्याला या विनयभंगाच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावली होती. प्रकाश पाटील यानं या शिक्षेविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केलं होतं. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी त्याचं अपील फेटाळून लावत त्याची शिक्षा कायम ठेवली आहे. या खटल्यात ॲडव्होकेट R.V. चव्हाण यांनी सरकार पक्षाच्या वतीनं काम पाहिलं. प्रकाश पांडुरंग पाटील राहणार आढाववाडी तालुका पन्हाळा यांनी
त्याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असताना प्रलंबित असताना त्या केसमध्ये तो जामिनावर असताना ह्या दिनांक 2017 साली पीडितेचा विनयभंग केला म्हणून पन्हाळा तालुक्यामध्ये त्याच्यावरती दुसरा गुन्हा दाखल झाला आणि त्या खटल्याचा निकाल कळे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तोडकरी साहेब यांच्यापुढे निकाल लागला. जलद गतीने निकाल लागून आरोपीला 2 वर्षे सक्त मजुरी आणि 3,000 रुपये दंडाची शिक्षा मेहरबान कोर्टाने दिली आणि तो दंडाची रक्कम पीडितेला द्यायचा आदेश केला. सदर ह्या खटल्याच्या निर्णयाच्या विरुद्ध आरोपीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय कविता अग्रवाल मॅडम यांच्या न्यायालयापुढे ह्याचं अपील दाखल केलं. त्या अपिलामध्ये शिक्षा मॅडमने न्यायालयाने कायम करताना 1 वर्ष सक्त मजुरी आणि 3,000 रुपये दंडाची शिक्षा पीडितेला त्याचा आदेश ह्या न्यायालयाने कायम केला. कमांडर अशोक राऊत यांच्या अध्यक्षतेखालील EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं दिल्लीतील जंतर मंतरवर 4 आणि 5 ऑगस्टला आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी संघटनेचे कोल्हापुरातील सदस्य नुकतेच रवाना झालेत. यामध्ये लालासाहेब गायकवाड, BS किल्लेदार, NS पाटील, SM पाटील आदींचा सहभाग आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार जगभरात मित्रत्वाचे बंध घट्ट करण्यासाठी मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. कोल्हापुरातील प्रफुल्लित केंद्रानं निरोगी आरोग्यासाठी योग, आनंदी मनासाठी ध्यान आणि प्रगल्भ विचारांसाठी पुस्तकांशी मैत्री करण्याचा संकल्प करत मैत्री दिन साजरा केला. कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकातील प्रफुल्लित केंद्राच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं मैत्री दिन साजरा करण्यात आला. केंद्राच्या अध्यक्ष आणि योग प्रशिक्षिका डॉक्टर अल्फिया बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विशेष योग सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. निरोगी आरोग्यासाठी योग या संकल्पनेवर आधारित या सत्रात विविध आसनं आणि प्राणायाम घेण्यात आले. त्याचबरोबर विविध मनोरंजक खेळांचा आनंद घेत सहभागी महिलांनी मैत्रीचे बंध घट्ट केले. या संपूर्ण उपक्रमांमधील पुस्तकांशी मैत्री करण्याचा संकल्प हा अभिनव भाग होता. या संकल्पनेअंतर्गत केंद्रामध्ये मैत्री दिनाच्या निमित्त मोफत ग्रंथालय सुरू करण्यात आलंय. केंद्राचे संस्थापक डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मैत्री दिन उपक्रमात रेश्मा कातकर, बिस्मिल्ला नदाफ, श्रावणी पडलकर, क्षितिजा पाटील, श्वेता गुरव यांच्यासह महिलांनी सहभाग घेतला. नांदणी मठातील महादेवी अर्थात माधुरी हत्तीनीला गुजरातमधील वनतारामध्ये हलवण्याच्या निर्णयाला नांदणी ग्रामस्थांनी विरोध केला. महादेवीला वनतारामध्ये घेऊन जाताना काढलेल्या मिरवणुकीवेळी जमावानं पोलिसांना विरोध करत दगडफेक केली होती. यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले होते तसंच वाहनांचंही नुकसान झालं होतं. या दगडफेक प्रकरणी ओळख पटलेल्या 39 जणांसह अज्ञात 125 जणांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी जयसिंगपूर न्यायालयानं आज अटक केलेल्या 39 जणांपैकी 32 जणांना जामीन मंजूर केलाय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव. महापालिकेतील भ्रष्टाचारासह शहराच्या प्रश्नांवर उठवला आवाज. कोल्हापुरातील असंतोषाची मुंबईला झळ बसली. मुख्यमंत्र्यांनी महादेवी हत्तीणीच्या घरवापसीबाबतच्या पर्यायांवर चर्चा करण्यासाठी बोलावली बैठक. गावगाड्यातील 2 महत्त्वाचे घटक अस्वस्थ. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांच्या निषेधार्थ ग्रामविकास अधिकाऱ्यांचा काळ्या फिती लावून कामकाजात सहभाग, तर नव्या लॅपटॉप आणि प्रिंटरची मागणी करत तलाठी मंडल अधिकाऱ्यांचं ऑनलाईन काम बंद आंदोलन. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांचं दैनंदिन कामकाज ई-ऑफिस प्रणालीवर आणावं. लोकशाही दिनात जिल्हाधिकारी अमोल येडगेंचे निर्देश. आणि गावाला विश्वासात न घेता वाठारच्या गायरानातील जमीन शिक्षण संस्थेला दिल्याच्या विरोधात गावात 15 ऑगस्टपासून साखळी उपोषण करण्यात येणार. सरपंच सचिन कांबळेंची माहिती. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.